हाय. आज माझे बरेच दिवस असे ब्लॉग आले नाहीत आणि आपले मी रेसिपीचे पण मी टाकले नाही. माझे ना हे हात पाय खूप जॉईंट म्हणजे दुखत आहेत. त्याच्यामुळे म्हणजे हा अंगठा माझा खूप सुजलेला. मला रेसिपीच करता येत नव्हती म्हणून मी हे केलं. नंतर मी म्हणली जाऊ द्या छोटासा एक ब्लॉग करूया. तर मी ते बसले हॉलमध्ये म्हटलं चल करूया. कारण का मला जमतच नाही ते हे करायला. तर म्हटलं जाऊ द्या आज म्हणजे जवळजवळ ते ना उजेड येतो आहे गॅलरीतला. पूर्ण गॅलरीतला उजेड येतोय. पडदा असा करून बघते आता काळोख दिसायला लागला. म्हटलं पडदात लावून म्हटलं बोलूया जरा. हे बघा पूर्ण उजेड येतोय. तर म्हटलं जरासं आपण बोलूया. कारण काय मी बोलली ती मी ब्लॉग टाकेन आजी नदी ह्याच्यामध्ये. पण ते काय मला जमलंच नाही. माझे खूप हात पाय सगळे दुखायला लागले. तर म्हटलं थोडंसं बोलते मग आता आपण रोज ब्लॉग टाकूया. म्हणून मी अशी बोलायलाच बसले. हे माझे ना जॉईंट दुखतात. मला आमवाताचा त्रास आहे. हे माझा अंगठा आहे ना खूप सुजलेला. थोडासा बरा आहे. मी आता सकाळी काय करते माहिती आहे, रात्री काय करते, एका ग्लासामध्ये ना मी ओवा, बडीशोप, जिरं आणि मेथी एका ग्लासात भिजत ठेवते आणि सकाळी हे करते, एका पातेल्यामध्ये तो एक ग्लास पाणी ओतते आणि त्याचा अर्धा ग्लास करते आणि ते पिते रोज. थोडंसं मला फरक आहे. आणि पायाला तर नाही त्रास आहे, पायाला तर नाही फरक नाही आहे. पण हे माझे जॉईंट सुजले होते ना सगळे हे हाताचे, आणि हा अंगठा सुजला होता ना कमी झाला आहे. आणि ह्याला तर नाहीच आहे, म्हणजे पायाला नाही, पायाच्या गादी माझी घसलेली आहे. म्हणजे असे डॉक्टर बोलतात, त्याचा काय मी इलाज अजून केलाच नाही. तर मला हा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ना जवळजवळ 2 महिने मी रेसिपी केलीच नाही आणि ब्लॉग पण काढला नाही. त्याच्यामुळे मला काही एवढे यूज आलेच नाही. तर म्हटलं जाऊ दे आता बसल्या बसल्या साधं ब्लॉग रेसिपीचं राहू दे, पण साधा नुसतं बोलून तरी ब्लॉग करूया. रोजचं आपलं माझं काय दाखवूया. तर आता माझा अंगठा जरासा बरा आहे. नाहीतर ना असा खूप सुचतो. जर तुम्ही पाण्यात भांडी तर मी घासतच नाही, म्हणजे कामवालीच असते. पण कधी आपण घासली किंवा घासताना दुखत नाही, ते दुखत जास्त नाही, पण सुचतो. हे 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 आपले हे जॉईंट आहेत ना हे दुखतात हाताचे, खूप दुखतात. त्याच्यामुळे ना मी जास्त व्हिडिओ पण काढत नाही. आणि थंडी एवढी आहे ना त्याच्यामुळे मला जास्त त्रास होतो आहे. पण मी तो औषध केलं ना, माझे घरगुती औषध मी असंच यूट्यूबलाच बघून केलेलं. बडीशोप, जिरं, ओवा आणि मेथी एक एक चम्मच रोज रात्री भिजत ठेवते आणि सकाळी उकळून अगदी तोंड न धुता, ती आपली लाळ पण आपल्या पोटात गेली पाहिजे, तोंड न धुता पिते असं म्हणते. त्याने मला थोडासा फरक वाटतो. थोडंसं म्हणजे म्हणजे ही मूठ तरी वळते. कारण का ते जरा गरमास होते, पोट साफ होतं आपलं. त्याच्याने मला थोडंसं वाटतं आहे. बघू आता मी हे 8 दिवस झाले मी हे केलं आहे. अजून काही जास्त करायचं नाही, बरेच दिवस करावं लागेल तरच आपल्याला फरक पडेल. आणि पायाचं म्हटल्यानंतर मला पायाला बरं वाटणार नाही. पायाचं काय माहिती आहे, माझ्या पायाची गादी घसलेली आहे ना, उजेड येतो आहे बाहेरून. पायाच्या गादी माझी घसलेली आहे, म्हणजे चालताना मला खूप प्रॉब्लेम आहे. शिवाय मी किचनकडे जास्त उभी नाही राहत, काहीतरी एकदा करते. मग रेसिपी करायची म्हटल्यानंतर ना मी, कोण म्हणेल काय एवढे रेसिपीचं काढलं आणि बंद केलं, पण माझा पाय दुखतो खूप. असं म्हणजे मी आपलं काय, जे लोक भाजी चपाती करून जातात त्याच्यात दुपारी काहीतरी करते. रेसिपी म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं ते सेट करा, ते हे करा, 1-1.5 तास जातो. म्हणजे 1-1.5 तास उभं राहावं लागतं मला. म्हणून ते जरा सध्या बंद ठेवलं आहे. मला आता एक डॉक्टरने, आमच्या फॅमिली डॉक्टरने मला चिठ्ठी दिली आहे. मला एक डॉक्टर करायचं आहे. पुढचं बघू आता काय काय, कधी रेसिपी चालू करायची आहे ते आरामशीर बघणार. कारण काय आपल्याला एवढा त्रास करून आपण पुढे जाण्यात काय मतलबच नाही आहे. तर म्हटलं आज सध्या साधा एक ब्लॉग करते बसून बसून. तशी मी चालते, काम करते, सगळं करते. पण बाहेर गेल्यानंतर असा पाय ओढत किंवा असा उचलून टाकता येत नाही मला. एवढा म्हणजे मला उजव्या पायाला खूप त्रास झाला आहे. मी कशी काय झोपून नाही, पण काम करायला होत नाही मला. तर रियांशी म्हटल्यानंतर आज संडे, रियांशी झोपले. तर म्हटलं मी बसली होती आता संध्याकाळचे 5:30 झालेत. म्हटलं चहा मी पण लोळली आणि जरा उठली. म्हटलं जरासा व्हिडिओ काढते. कारण का कुठचाच व्हिडिओ जात नाही. मी ब्लॉग म्हटलं जाऊ दे, किचन नाही तर रेसिपीचा नाही तर आपण ब्लॉग तरी करूया. पण माझे 2 चॅनल आहेत, ते पण मी करत नाही, ते पण माझ्याने होत नाहीत. तर म्हटलं आज सहजच बोलते आणि हे करूया.
तर मी आता रोज थोडंफार काय होईना माझं बोलणं म्हणा, काय करणं म्हणा, शॉर्टकट रेसिपी तर सध्या मी दाखवणारच नाही. असे मी शॉर्टकटनीच करते, कारण का एक एक दीड दीड तास सेट करायला, हे करायला खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. तर ते मी सध्या ते बंदच ठेवले. तर मी आता हे करेन असं बोलते. तर आता आपला रोज आता थोडासा ब्लॉग माझा येईल, मी काय करते ते. आता मी ते मोबाईल ठेवते. इथे ना ऊन येतो आहे ना, म्हणून मी असं गॅलरीतून आमच्या खूप ऊन येतो आहे. 5:30 झाले तरी ऊन आहे, म्हणून मी असा पडदा लावून घेतला आहे आणि बसले इथे. तर माझे ना हे सांधे दुखतात, हे बोटाचे सांधे, हे खांदे खूप दुखतात. हा अंगठा तर एवढा सुजलेला की मला पीठ पण मळता येत नाही. पीठ मळलेलं नसेल ना तर मी चपातीही करत नाही. ती मळून जाणार किंवा ती चपात्या असं लाटणं धरता येत नव्हतं. आत्ता सध्या जरा माझं थोडं ठीक आहे म्हणून म्हणते. म्हणून मी बोलली कोणताच मी व्हिडिओ काढत नव्हती. तर म्हटलं थोडा मध्ये एक दिवस आड करून तरी असं आपण नुसतं बोलून किंवा काय करून आपलं घरातलं तरी दाखवूया. मला बाहेरचे तर काढताच येणार नाही. मी पायामुळे सहसा बाहेर पडतच नाही, आणि गेली तर नक्की काढेन. कुठे जाणार एवढी विशेष. आता मी खाली ठेवला होता, आता मी हातात घेतला आहे मोबाईल, कारण ऊन येतो ना त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यावर ऊन येतो आहे. मी खाली बसून सोप्याकडे बसून बोलते. तर तुम्ही ह्याच्यापुढे माझं व्हिडिओ बघा, असे घरातले छोटे छोटे, किंवा मी अशी बोलून माझी स्टोरी सांगेन, किंवा काय माझं झालं आहे, काय झालं आहे ते सांगेन, माझा हात कसा आहे, काय झालं आहे ते. एक छोटेसे व्हिडिओ हे करा. चला आता काहीतरी ना, आम्ही दुपारी जरा बाहेर गेलेलो ना, मग आम्ही जेवण नाही केलं, तर मी नाश्ता बनवणार आहे. असं मेथी, थोडीशी मूठभर मेथी घातली, म्हणजे पाल्याची मेथी, गव्हाचं पीठ, थोडंसं रवा आणि बेसन घालून असं ते पातळ करून आपण डोसे कसे काढतो असे, पराठा नाही डोसे टाईप, तसं करणार आहे. तर म्हटलं जाऊन करते, तोपर्यंत मी यांच्याशी बोलते. तर मी ते पीठ भिजवून ठेवलं, सकाळीच भिजवलेलं आहे, ते उरलं आहे. तर म्हटलं आता मी करते. इकडे उजेड आहे ना, म्हणून मी हे नाही करत आहे. आपण तव्यावर करा किंवा भिड्यावर करा, भिडं ठेवलं आहे असं कशावर पण करा. आणि हे पीठ सकाळचंच आहे बघा, ते आता मी करणार आहे. आणि ते चहा ठेवणार आहे मस्तपैकी, ते करणार आहे. रियांची वगैरे उठली तर खाईल, कारण वाया पण जायला नको, सकाळचं आहे ना म्हणून. असं म्हणून एकदा आता थोडं नॉर्मल करत ठेवलं आहे, कारण ते थंड आहे ना फ्रीजमधलं, होणार नाही ते. फ्रीजमधलं ना लगेच थंड होत नाही ते. भिड्याला किंवा आपल्या तव्यावर होतात, पण ते मी भिडं ठेवलं आहे, त्याला ना चिकटतात असे. हे बघा असं मी पीठ भिजवलेलं आहे बघा, असं एवढं पातळ. त्याच्यात मेथी, आलं लसूण, असं लसूण पेस्ट नव्हती, चेचून टाकलं, लिंबू, थोडीशी साखर, आंबट गोड असं, गव्हाचं पीठ, असं सगळं हे करून हा असं आहे. असं ना पराठा टाईप ना, पराठा नाही, असं डोसा टाईप काढलं ना खूप छान लागतं. नुसता रव्याचा डोसा. रवा का टाकायचा म्हणजे गव्हाचं पीठ चिकट असतं ना, पण थोडंसं कडकपणा यायला रवा टाकायचा. तर हा असं मी बॅटर केलं आहे. आणि आता मी थोडेसे इथे थोडंसं थंड आहे, मग तो लगेच भिडायला चिटकेल म्हणून मी हे करणार आहे. चला तर मग बघू आपण, माझे व्हिडिओ बघा मी काय हे करणार आहे काय नाही. तर गॅसकडे ठेवते मी, जरा गॅस चालू करणार आहे आणि हळूहळू करणार आहे. तर माझे असेच व्हिडिओ बघा, कधी नाही येणार तेव्हा मला माफ करा आणि हे बघत जा. चला मी तसेच उभी राहीन कुठे किंवा किचनकडे असे टाकत जाईन. चला बाय बाय.